सो हे व्हॉट्सअप गाइस, कैसे हो सब लोग. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे एक नवीन एपिसोडमध्ये. तर आज तुम्ही बघत असाल की न्यू प्लेस आहे व्लॉग स्टार्टिंग करायची. तर ॲक्च्युली काय झालं की फ्रेंड आलेला सोबत, त्याला सोडायचं होतं कुठेतरी, त्याला जरा घाई होती जायची. तर त्याला अगोदर सोडलं आणि सोडल्यानंतर आपण पुढून ब्लॉग चालू करतो आहे. तर आज आपण स्पेशली इन्स्टाची आय टाकायला जाणार आहोत. एक इकडे टाकणार आहे, इकडे या साईडला आणि त्या साईडला. तसंच इकडे पण टाकायची आहे, इकडे दोन्ही साईडला, इकडे तिकडे. तर त्यासाठी आपण चाललो आता. तर लवकर जाऊयात, जाता जाता बोलूयात. ॲक्च्युली ग्लव्ज का काढून ठेवलेत, कारण ग्लव्ज घालून टच होत नाही फोनला. सो त्यामुळे आता घालूयात लवकर आणि जाऊयात. ओके, सो झालेलं आहे, आता निघूयात. ॲक्च्युली तिकडूनच स्टार्ट करणार होतो, पण ह्याला जरा जास्त घाई होती जायची, म्हणजे मित्राला, म्हणून मग त्याला बोललो की इकडे येतो आणि करतो स्टार्ट इथूनच. कॅमेऱ्याचा अँगल लावूयात थोडा. ओके, तर फायनली आपण निघालो आहोत. जरा सेट करतो व्ह्यू. ओके, असं ठीक आहे. आता झालेच लवकर. बघू आज रिॲक्शन भेटले तर भेटले, काय सांगू शकत नाही. ॲक्च्युली थोडं लवकर आलो मी, ते बोललेले संध्याकाळी ये म्हणून. म्हणजे संध्याकाळच आहे असे. किती वाजलेत? 3:30, 4 वाजलेत. 4 वाजता मी निघणार होतो, पण 4 वाजता इकडे पोहोचलो ऑलरेडी. बऱ्याचच पुढे आहे, 2 एक 10 मिनटं, 5-10 मिनिटांच्या अंतरावर आहे ते. किती भारी वाटतंय. फोटो काढायला चांगला होता इकडे वगैरे. आता कालच सर्व्हिसिंगला गेलेलं, तिकडून येताना थोडंफार मॉडिफिकेशन, म्हणजे मॉडिफिकेशन नाही, फक्त हा माउंट लावला आहे आणि इकडे कॅमेरा लावला आहे स्वतःला रेकॉर्ड करण्यासाठी. तर तिकडलं पण माझ्याच गाडी खाली येऊन मारायचं आहे. कामं होतं, हे फक्त लागलंय आणि ग्लव्ज घेतलेत, बाकी तसं काही नाही गेलंय. ओके ओके, हे राहिलं सांगायचं. हे लावलंय लिव्हर गार्ड, क्लच लिव्हर आणि ब्रेक लिव्हर गार्ड. आता फ्रेंड बोलत होता भारी वाटतं हे लावलेस, ते जस्ट बोलत होता. आता पण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवायला पडले बाहेर, म्हणजे हल्लीच बनवला आहे. 7-8 दिवस झाले असतील तेव्हा टाकला एक, त्याच्यानंतर आता डायरेक्ट 2 बनवायला पॉसिबल नाही होते मला. ॲक्च्युली काय होतं की मला टॉपिक नाही भेटत आहे, तुम्ही लोक काय कमेंट करून सांगत नाही टॉपिक. सो रील्स बनवायचा प्लॅन पण सुरू होता त्या न्यू सॉन्गवर, ट्रेंडिंग सॉन्गवर. बघू, बनवली तर बनवेन, बनवली तर इन्स्टाला टाकेल. तुम्ही इन्स्टाला मला फॉलो करत नसाल तर यूट्यूबच्या बायोमध्ये एक लिंक आहे इन्स्टाची, तिकडे जाऊन फॉलो करा. यूट्यूबला पण सबस्क्राईब करा, जे नवीन असतात ते. थोडा सपोर्ट दाखवा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही मला प्रश्न पडला की एवढा लवकर जाऊन मी तिकडे काय करू. रिॲक्शन मी काय बोललो होतं, एवढ्या लवकर तिकडे जाऊन काय करू. म्हणजे उघडलं असेल तर ठीक आहे, देतील पण करून. बघू, जाऊन बघू डायरेक्ट तिकडे. काय नसलं बनवलं तर मग बनवून देतील, तोपर्यंत थांबायला पाहिजे. ॲक्च्युली सर्व पण जाऊ शकतो मी, बोललं थोडं रिॲक्शन भेटल्या तर भेटल्या, तिकडून गेलं तर इकडून आलं तरी पण फिरून येऊ आपण. गाय पण शॉक झाली वाटतं, स्वतः पण बाजूला राहत नव्हती, समोर येऊन थांबली अजून. ग्लव्जचा काहीतरी प्लॅनिंग करायचं चालू आहे. पुढून कट फिंगर करणार आहे मी, कदाचित करेन, कारण असं मोबाईल वगैरे टच नाही होत, त्यामुळे ग्लव्ज काढावे लागतात. मग व्हिडिओ बंद करा किंवा काय करायचं झालं तर ग्लव्ज काढा, नंतर करा. मिरर न ओपन केलं पण मला मागचं काय कळत नाही. आता विंडो मी मिररला विंडो का बोलतो तेच कळत नाही मला. इकडेच जायचं आपल्याला, अजून उघडलं नाही, थोड्या वेळाने उघडेल कदाचित, तोपर्यंत येऊयात कुठून तरी राऊंड मारून. 45 रिॲक्शन पण भेटेल तोपर्यंत. रिॲक्शनला भानगड तिकडे कुठे मागू असं पकडलं नाही म्हणजे झालं. आपण चालू आहे की बंद आहे ते कळत नाही मला, रेकॉर्ड होतोय की नाही ते उतरून बघायला पाहिजे वाटतं कुठेतरी. इकडून मागे जाऊयात, पहिला बघतो थोडा व्हिडिओ चालू आहे की नाही कॅमेरामध्ये. बाईचा आहे वाटतं, आहे चालू. इकडून टच नाही होते आता, तिकडे ग्लव्ज काढल्याशिवाय टच नाही होणार. बघतोच काढून, आता एवढं थांबलो तर काढूनच बघतो. ओके, तर
चेक केला, होतं रेकॉर्डिंग, पण थोडंसं जास्त खालचा पोर्शन येतोय, थोडं अजून वरती यायला पाहिजे. ओके, मिरर वगैरे सगळं सेट केलं. कॅमेरामध्ये पण होतंय रेकॉर्ड. फक्त एक प्रॉब्लेम झाला आहे की जास्त खाली रेकॉर्ड होतंय, ते थोडंसं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून पूर्ण रेकॉर्ड केलं वरपर्यंत. म्हणजे फक्त हेल्मेट, अर्धा हेल्मेट येते, मोबाईलपर्यंत येते. जोपर्यंत इकडे मोबाईल लावला आहे ना तिच्यापासून खाली थोडं वरचं यायला पाहिजे. हो, त्यासाठी काहीतरी जुगाड केला पाहिजे. असं आहे की नमुने असतात रोडवर, त्यांना घाबरावं लागतं थोडं. दिसतंय मी समोरून येतोय तरी तर निघायला होता, आणि आलं समोर तर जायला दिलं तर तो आता थांबला मध्ये. थोडं थांबतो इकडे आणि चेक करतो कसं काय चाललंय ते. नीट नाही येते व्हिडिओ, त्याचा उपयोग होणार नाही काय. कॅमेरा बघतो, ॲडजस्ट करतो होतो का. थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. सो गाईज, मी चेक केलं ते, पण नाही येते व्ह्यू चांगला. सो त्याच्यासाठी वेगळा माउंटच घ्यावा लागणार आहे. वेगळा माउंट घेऊन इकडे लावावं लागणार. मी स्वतः रेकॉर्ड होण्यासाठी तोच आता ऑप्शन आहे, बाकी काय ऑप्शन नाही आहे तिकडे. तर अजून कुठेतरी जुगाड केला पाहिजे लावायचा. इकडे लावत होतो काल, त्याने बरोबर येत होता, पण ॲक्च्युली काय झालं की इकडे लावला की तो सरकून खाली जातो किंवा फिरतो, त्यामुळे ते पण पॉसिबल नाही. जरी जुगाड करू नाही तर मग घेऊ नवीन माउंट. तोपर्यंत मग काय बोलू नाही शकत. भाई साहेब, स्टँड नाही काढला आणि बोललं गाडी नाही चालली होते. सगळ्यात सत्यानाश करून आता आपण जातोय परत दुकानाकडे. त्या कदाचित अजून पण उघडलेलं नसणार ते दुकान, असं मला वाटतंय. अजून दुकान उघडलेलं नाही आहे. एक काम करूयात, आपण तिकडे जाऊयात, त्यांना फोन करूयात किती वाजता येणार वगैरे ते विचारायला. वेळ आहेच ते, इकडे येणार आहेत आपण ID मारून. त्यांना फोन करून बघूया कधीपर्यंत येणार आहेत ते, आणि तोपर्यंत थोड्या वेळाने भेटतो. किंवा जर ते येणार असतील लगेच तर मग थोड्या वेळाने भेटू. ठीक आहे, बाय बाय. ओके, सो गाइस फाइनली सब कंप्लीट हो गया है. आप यहाँ पे देख सकते हो ये जो दिख रहा है. सॉरी, मी हिंदीत बोलत होतो. हे मारलं इकडे, आणि अजून इकडे पण मारलं आहे. हे पाहू शकता, चारही साईडला मारलेत. व इकडे पण आहे. दिसायला कसं दिसतंय ते कमेंट करून सांगा तुम्ही. तुम्हाला लगेच ओळखायला यायला पाहिजे ना, म्हणून तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मारलं आहे बघा. मला तरी इकडून खूप भारी वाटतं. आणि अजून शॅडोचा, म्हणजे बाईकचं नाव शॅडो ठेवलं ना, त्यामुळे शॅडोच्या नावाचा पण लावायचं बघू. इकडे लावायचं ठरवलं आहे, बघू मग तो कसं दिसतो तो. तर आता जायला निघूयात. आधी घालूयात पहिले. हे बघू शकता तुम्ही, इकडे मालवण आचरामधील कोण असाल तर तुम्ही इकडे येऊन पण करू शकता. वर त्यांचा नंबर पण आहे. खूप चांगल्या प्रकारे करून देतात, डिझाईन वगैरे आपल्याला पाहिजे तशा. तर मी फर्स्ट टाइम केले, पण चांगला आहे. म्हणजे हेल्मेटला पण माझ्या केलेला आहे, पण त्याच्यापेक्षा तरी हा जो लोगो बनवलेला त्यांनी, हावाला तो खूप आवडला मला.
असा म्हणजे खूप क्यूट दिसतोय तो लोगो. तर तुम्हाला कोणाला इकडे येऊन जर करायचं असेल मॉडिफिकेशन म्हणजे स्टिकरिंग वगैरे तर तुम्ही इकडे येऊ शकतात. इकडून त्यांचा नंबर घेऊ शकतात. तर आता निघूया जायला. जाताना नको पेट्रोल पंपवर जायचं. काकांनी थांबवून घेतलं, स्पेशल फोटो काढतात माझ्यासोबत पण आणि नावासोबत पण. चला लवकर लवकर जाऊ द्यात. रिॲक्शन नक्की बोलतंय. आता थेमचं तर झालंय आपल्या. आता बघू ते शॅडोचं कधी भेटतंय करू. म्हणजे असं नाही, उद्या लगेच बोलले ते फोन करून ये म्हणून. लगेच करून देणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला. फोनला पण आत्ताच यायचं होतं लिटरली, म्हणजे बोलत होतो तेवढ्यात फोन आला. माझा निघूया. हे छोटे छोटे पोरं बघतात बघा ते. पैसे ठेवायची जागा बघायची का तुम्हाला? कुठे ठेवले पैसे मी? दिसत पेट्रोल पंपला जायचं आहे ना, म्हणजे तेव्हाच म्हणजे इथेच ठेवतो, लगेच कळायला भेटेल. खिशात हात टाकायला ते ग्लोव्ह काढावं लागतील परत, म्हणून नाही केलं. बरोबर आहे तुमचा. जा बाबा तू आधी जा. बस आता आपण पोहोचणार आहोत थोड्या वेळाने. अजून खूप चांगले चांगले रोड यायचे बाकी आहे. बघू तिकडे पुढे गेल्यावर काढू. सनसेटचा पॉईंट पण नुसतं भेटलाय. सनसेट होतोय इकडे, दाखवतो पुढे गेल्यावर. पाहू शकता तुम्ही सनसेट होतोय ते. इकडे थांबणार आहोत आपण फोटो काढायला. इकडे फोटो काढू मस्तपैकी, एक दोन स्टोरी ठेवायला. बस बस इथे एवढं बस झालं. इकडे मस्तपैकी फोटो काढू 2-3 आणि मग निघू. ठीक आहे, फोटो काढून भेटतो. बाय बाय. फोटो शूट झालेला आहे आणि सनसेट पण बघा. सनसेट ऑलरेडी गायब होत आलेला आहे सन. तर भाई साहब किती प्यारे दिसते बघा. ओय हाय मेरी शॅडो. तर आता निघूयात आपण. लवकर लवकर निघूयात. काळोख पडतोय. काळोख होता पडला की मग काय नाही दिसणार आहे आपल्याला. याचा काही उपयोग झालेला नाही आहे याचा. सो आता परत काढून ठेवावं लागणार आहे. एवढा जुगाड करून त्याला लावलेला माहिती आहे. हे जे मोबाईलचं स्टँड आहे ना, त्याला मागे ते गोल असतं फिरवण्यासाठी, त्याला लावलेला आहे तो. एवढा जुगाड केलेला आहे त्याच्यासाठी. व्ह्यूज नाही येते. चांगला होतो पण ॲक्च्युली काय झालं की थोडासा आहे ना हा असा, तर थोडा असा वरती पाहिजे होता. मी रेकॉर्डच नाही होतं त्याच्यात, अर्धा येतोय मी फक्त. तर आता निघूया. टेम्पो अजून इकडेच आहे. मी फोटोशूट करायला थांबलेलो ना, तेव्हा तो माझ्यासमोरून गेलेला.
तो तरी काय करणार बिचारा, रस्ते एवढे चांगले आहेत ना. भाई साहेब काल सर्व्हिसिंगला गेलो ना, काहीतरी आई घालून ठेवली, एकदा ब्रेक लागत नाही मागचा आणि तिकडसूनच काहीतरी आवाज येतो. भेंडी असलं डोकं फिरलंय ना माझं. 4 वेळा रिटर्न आलोय, 4 वेळा. 2 वेळा रिटर्न आलोय आणि तिसऱ्या टाइमला तो परत रिटर्न आला आणि चौथ्या टाइमला मग गेलो तर म्हटलं आता राहू देत. शाळेला म्हटलं तेवढा वेळ थांबलोय तरी काय यांना होत नाही, मग आता काय होणार असं बोललो आणि मग बोललो राहू देत. आता तसं चालू म्हणजे मागचा ब्रेक लागत नाही पूर्णपणे, पहिला लागायचा तसा. त्यात काहीतरी आवाज येतो, खळखळतोय काहीतरी. आता यात रेकॉर्ड नाही होणार तेवढा आवाज, पण येतोय मला हेल्मेटच्या आतमध्ये पर्यंत येतोय. किती मोठा येत असणार विचार करा. चायला सर्व्हिसिंग करतो आपण, काहीतरी फॉल्ट असेल बाईक मध्ये तर नीट करून देते मग मी. चायला नीट होतं ते या लोकांनी अजून बिघडवून दिलंय. तर ब्रेक नाही लागत आणि ते काहीतरी आवाज येतोय आता ब्रेकच्या इथूनच, मागूनच येतोय. मग अशी मित्र मागे बसलेलो ना मी, तेव्हा यायला लागला. म्हणजे तेव्हापासून तेव्हा जाणवला मला, तेव्हा बघितलं तर आवाज येतोय आणि ब्रेकच्या इथूनच येतोय तो पण आवाज. झालं गे रे. इकडे डंपर, तिकडे डंपर, जाताना डंपर, येताना डंपर, सगळीकडे डंपरच डंपर. नाही बघा, एकदम भारी रस्ते एकदम. हे बघा, हे पॅच भरले आहेत ते तर बघूच नका तुम्ही. भाई साहेब तुम्ही बघितलं तर तुम्ही सगळीकडे व्हायरल कराले, एवढे चांगले पॅच भरले ते बघा. भाई साहेब मानून फक्त ती धोंडे होतलेत छोटे छोटे. तो आवाज त्याने डोकं फिरलं अर्ध, असं वाटतंय काय सांगू तुम्हाला. आता राग येतोय. रात्रीचं तर यायलाच नको बाबा, एवढे डंपर येतात ना या टायमिंगला. नंतर मालवण मधून घरी जाईपर्यंत रात्रीचं 7 ते 8 वाजता या टायमिंगला भाई साहेब 30-40 डंपर भेटणार कन्फर्म रोज. ते पण या रस्त्याचं काम केलंय हल्ली त्यातल्या त्यात. गेल्या ब्लॉगमध्ये कदाचित स्टार्ट होतं काम, हो या ब्लॉगमध्ये झालंय पूर्ण. बघा माझे ब्लॉग बनवायचे किती फायदे आहेत ते. मी ब्लॉग बनवायला घेतला आणि रस्ता झाला. आणि तरी खूप चांगला झाला. फक्त याचा हे काय डिसएडव्हान्टेज, समोरून कार किंवा अशी बाईक जरी गेली फास्ट तरी मग ते सगळं लाल लाल होतं, दिसत नाही समोरच्या डोळ्यात जातो, डोळे चुरचुरायला लागतात. हेल्मेट आहे मला वाटत नाही. हा तरी खूप चांगला झाला. 5th गिअरमध्ये एवढ्या आरामात चालू शकतो म्हणजे विचार करा किती चांगला आहे तो. इकडून जस्ट डंपर किंवा गाडी काहीतरी गेलंय बघ, किती धुळा उडतोय बघा वरती. हा तर फायनली आपण आपल्या हद्दीत पोहोचलेलो आहोत. तर ब्लॉग सारखा या ब्लॉगमध्ये पण सांगतोय, जर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करा, तुम्ही करतच नाही माहिती आहे मला. सबस्क्राईब तर कराच, बाकी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा, कारण तेवढा आम्हाला सपोर्ट भेटेल. आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब वगैरे करायला. एवढंच, बाकी काय नाही. तर वेळात काहीतरी पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. पर्यंत टेक केअर, बाय बाय.